नमस्कार, मी दीपक बातुसे. लोकमतच्या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमात आपलं स्वागत. आणि आज आपल्यासोबत आहेत भाजपचे नेते कृपाशंकर सिंग. सिंग साहेब, आपलं स्वागत लोकमतच्या स्टुडिओमध्ये. नमस्कार दीपकजी. खूप वर्षांनी भेटतोय. म्हणजे तोच मला तुम्हाला प्रश्न आहे की तुम्ही महाराष्ट्रातून गायब झालात असं साधारणतः चित्र आहे. कृपाशंकर सिंग कुठे आहेत अशी साधारणतः चर्चा आहे की जौनपूरला गेले, आता परत मुंबईत येणार का, तिकडे निवडणूक लढवली तुम्ही, दुर्दैवाने तुम्हाला तिथे अपयश आलं. आता सध्या कृपाशंकर सिंग यांचं काय सुरू आहे? असं आहे की लोकसभेच्या निवडणुका 1 जूनला संपली आणि 4ला मतमोजणी झाली आणि नंतर सरकारचं मतलब हे फॉर्मेशन झाला. ज्या पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सीमध्ये मी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार होतो तिथे गेलो आणि 2 मार्चला माझी उमेदवारीची घोषणा झाली. त्यानंतर 4 मार्चला गेलो आणि 4 जूनपर्यंत मी जौनपूरमध्ये होतो. 2दा मी मुंबईत आलो कारण पियुष गोयल साहेब तिथे इलेक्शनमध्ये उभे होते आणि तिथे उत्तर भारतीय समाज आणि इतर समाजाच्या लोकांना बोला की मला 1-2 मीटिंग तुम्ही द्या. मी उत्तर मुंबईमध्ये आलो होतो. त्यानंतर तिथेच मतलब माझ्या इलेक्शन 25 जूनला संपला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 26 आणि 27ला 28ला देवेंद्र फडणवीस साहेबांची एक कार्यक्रम आला की वाराणसीमध्ये 1 जूनला प्राईम मिनिस्टरचं मतलब हे इथे इलेक्शन आहे. तर तिथेच प्रचार म्हणून नाही, एखादा असं जसं यज्ञ असतात तर लोक आहुती टाकायला जातात यज्ञ, तसं त्यांनी मतलब पक्षाने ठरवलं आणि ते आले. त्यांच्यासोबत आम्ही गेलो, 1-2 ठिकाणी गेलो आणि नंतर ते आपला बाबा विश्वनाथजीचे चरणी दर्शन केले. बाकी इथे गेले आपला संकटमोचन गेले, कालभैरव गेले, सगळे ठिकाणी. त्यानंतर परत ते फडणवीस साहेब मतलब मुंबईत आले आणि आम्ही जौनपूरला गेलो. त्यानंतर 1-2-3 दिवस थांबलो कारण मतदारांमध्ये थोडी मायुसी सारखं होती काही लोकांना. कारण 3 तारखेपर्यंत असं वाटत नव्हतं कुठेही. इव्हन मोठा अधिकारी जे आम्हाला सर्टिफिकेट देतात, जे आपला महाराजची मतलब ते रिटर्निंग निवडणूक अधिकारी, त्यांना असंच सहज विचारलं की सकाळी 1-2 राऊंड मी काउंटिंगमध्ये माझी इच्छा येऊ. साहेब कसा लेता तुम्ही? आपण 2-2:30 वाजता फोन करते तेव्हा. आणि म्हणजे पक्षाचे वरिष्ठांनी पुढाऱ्यांनी मला सांगितलं की काउंटिंग एजंट मजबूत ठेवा कारण ते हारल्यानंतर काहीतरी हे करतील त्यांच्या स्वभावाप्रमाणे. पण परत मी आलो मुंबईला. मी अगोदर दिल्लीला गेलो, प्रयत्न केले की आमचे काही लोक तिथे सगळे होते कारण आपला फॉर्मेशन चालू होता सरकारचं. तिथे गेलो, फक्त पंतप्रधानला सोडून बाकी सगळ्यांची माझी भेट झाली. नाही, जौनपूर तुमचं मूळ गाव जौनपूर. तुम्ही मुंबई जवळपास मला वाटतं 1971 साली मुंबईत आला. हो ना. त्याच्यानंतर जौनपूरशी कनेक्ट होता का? तो कनेक्ट असल्यामुळे निवडणुकीत काय त्याचा फायदा झाला किंवा हो, कनेक्टिव्हिटी होती. मतलब 1-2 महिन्यामध्ये काहीतरी अकेजन आहेत, काही आहेत, मी जात असतो. आणि बाकीच्या ठिकाणी जसं आपण इतर ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जात होतो तसं महिन्यामध्ये 1-2 राऊंडमध्ये काही कारणाने आपण जायचं. ते संपर्क होता. आणि दुसरं काय आहे, या मुंबई शहरामध्ये रोजीरोटीसाठी जौनपूरमध्ये उद्योग नाहीच आहे. म्हणजे प्रत्येक 6वा व्यक्ती उत्तर भारतीय समाजातून मुंबईमध्ये हा जौनपूरचे आहे. कारण जौनपूरला काही इंडस्ट्री नाहीच, काहीच नाही, म्हणून लोक रोजीरोटीसाठी मेहनत करून इथे मुंबई. तसे तुम्ही 1971 साली आला होता. हो, जसा मी आलो होतो तसं लोक आला. गेले अनेक वर्ष कृपाशंकर सिंग हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक महत्वाचं नाव होतं. म्हणजे 14 पर्यंत जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती 99 ते 2014, कृपाशंकर हे केंद्रस्थानी होते. प्रत्येक ठिकाणी कृपाशंकर सिंग हे नाव असायचं. दिल्लीतून कोण नेता आला तरी पहिला संपर्क असायचा तो कृपाशंकर सिंग. काय झालं? कृपाशंकर सिंग आता राजकारणापासून थोडे चर्चेच्या बाहेर आहेत. नाही, एक तुम्हाला माहिती आहे सगळ्यांनी त्यावेळी आर्टिकल 370 हटवल्यानंतर पक्षाने जी भूमिका मिळली मला आतून नाही पटला. मी 11 पत्र जवळपास लिहिलो. मी 21 महिने मी कुठला पक्ष जॉईन केला. मी प्रोटेस्ट रेजिग्नेशन पाठवला होता की आर्टिकल 370 हटवल्यानंतर तुम्ही ह्याचा सपोर्ट करा, तुम्ही विरोध करू नका, तुम्ही प्रोसिजरच्या विरोधात जा. हे कशी होईल, तर कसा होईल,
काश्मीरला पूर्ण राज्य दर्जा मिळणार का, लोकांची सोयी जसा इतर हिंदुस्थान भागात आहे तसा होईल का, ह्याच्यासाठी भांडले पाहिजे. पण ते ऐकले नाही. मग आम्ही मला वाटते की 10 सप्टेंबरला माझा राजीनामा मी पाठवले होते. सप्टेंबर गेला, ऑक्टोबर गेला, 5 नोव्हेंबरला मी भारतीय जनता पार्टी पक्ष मग जॉईन केला. तर थोडा त्या पक्षाचे काम करत असताना आमदार झालो, तिथे मुंबईचे अध्यक्ष झालो, सरकारमध्ये मंत्री झालो, इतर जबाबदारी प्रदेशमध्ये सेक्रेटरी मुंबई सरकार, एक प्रदेश अध्यक्ष म्हणजे एक सामान्य कार्यकर्त्याला मिळाला मी काँग्रेसने तुम्हाला खूप काही दिलं. दिले अगदी सामान्य कार्यकर्ते ते तुम्ही मंत्रिपदापर्यंत हो पोहोचला. ना. मुंबई अध्यक्ष म्हणजे जे महत्वाचं पद ओळखलं जातं, मुंबईचे अध्यक्षही तुम्ही होता. एवढं सगळं पक्षाने देऊन सुद्धा तुम्ही काँग्रेस सोडली. केवळ आर्टिकल 370 हेच कारण होतं की एक अशी चर्चा आहे की तुमची बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात जी चौकशी सुरू होती, तसं केस काहीच सुरू होती. नव्हता. आणि हे सगळे संपले होते. आर्टिकल 370 5 ऑगस्ट 2019ला आणले. बरोबर. त्यापूर्वी आमचं सगळे संपलंच होता ना. अच्छा, केस पूर्ण केस कोर्टाने होती. हं. कुठे आमच्या मतलब याच्यात लोकांनी मतलब आरोप प्रत्यारोप असतात, पण मी कधी बोललो नाही. हे कोर्टाने संपवलं. कुठे कुठलं सरकारकडे आमच्या प्रकरण होता असा भागत नाही. सरकारने त्याच वेळी सबमिट केली होती आपल्या इथे जे रिपोर्ट वगैरे होती. तर हा ते प्रकरण. आणि मी सांगत होतो प्रत्येक वेळी की मी बोलणार नाही, शेवटी हा न्याय प्रविष्ट आहे, न्यायालयाने न्याय दिला त्यामध्ये, तो विषय न होता. भाजपत गेल्यानंतर तुम्हाला आतापर्यंत भाजपने ज्या जबाबदारी दिल्या, आता सध्या तुमच्याकडे काय जबाबदारी आहे? आणि जौनपूरला गेल्यानंतर आता पुन्हा मुंबईच्या राजकारणात किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्ही परतणार का? आता सुरुवातीला मला महाराष्ट्राचे उपाध्यक्ष केले. उपाध्यक्ष करून खूप जिल्हा त्यांनी ते काम दिले. नंतर मला ते आमच्या विस्तारक योजना आहे, पूर्ण महाराष्ट्रात विस्तारक योजनाच्या मला संयोजक केले. परत ते संयोजक असताना मला उत्तर भारतीय एक आपला मोर्चा आहे त्याच्या मला प्रभारी केले महाराष्ट्राचे. इतर कामासाठी कुठे ऑब्झर्वर म्हणून कुठेतरी पाठवत होते. पक्षाने खूप काम द्यायचे आणि काम करायचे. पण शेवटी लोकसभेमध्ये ज्यावेळी असा आला, मला वाटत होता की मला मुंबईमधून कुठेतरी पक्षाने ठरवतील. काही कारण असतील, कारण होता. पण ज्यावेळी आम्हाला विचारला गेला की तुमची काय इच्छा आहे, तर आला जौनपूरचा विषय आला की ठीक आहे पक्ष. पण त्याच्या आधी मुंबईतून लढण्यास तुम्ही इच्छुक होता? मुंबईतून कोणत्या मतदारसंघात? उत्तर पश्चिम. पण तिथे शेवटी काय झालं की एकनाथ शिंदेजी भाजपामध्ये आले आणि त्यांच्यासोबत गजानन कीर्तिकर खासदार असताना ते त्यांच्यासोबत आले. तर ती कॉन्स्टिट्युन्सी ठरली की मतलब हे नाही, एकनाथ शिंदेच्या शिवसेना लढणार. बाकी उत्तर मुंबईला पियुष गोयल ऑलरेडी मतलब त्यांना क्लिअर केलेच होते. इतर ठिकाणी मनोज कोटकला नाही दिला, पण तिथे मिहीर कोटेचाला दिला. इथे आपला उत्तर मध्यमध्ये पूर्ण महाजनला देऊन तो उज्ज्वल निकमने दिला. तर पक्षाने एकदा विचार केला, तर मला ठीक आहे जाऊ. तर गेलो. आणि दीपकजी, मी तुम्हाला सांगतो, राजकारणामध्ये खूप आम्हाला काम करायचं. एक कहावत आहे मतलब अनुमान गलत हो सकता है, अनुभव गलत नहीं होता. म्हणजे मला पण वाटायचं आणि लोक लागले होते. पण जेव्हा कम्युनिटी वाईज 2014च्या पूर्वी जो मतलब तिथे कीड लागलेला आहे जाती याच्यात राजकारणामध्ये, 2014मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यानंतर विकास 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 होता. परत 400 पार आणि संविधान मध्ये काय ते परिवर्तन आणतील हे भ्रमित केलं लोकांना. एवढे भ्रमित झाले की भाजपाचे जे मतलब वोटर्स आहेत, एक मौर्य समाज, जौनपूर नगरपालिकेचे चेअरमॅन मनोरमा मौर्य आहेत, ते पूर्णपणे भाजपाचे मानणारे, भाजपाकडे जाणारे. एक पटेल समाज जो कुर्मी समाज आमच्याकडे म्हणतात, ते तिथे असा 1,00,000-1.25 लाखचे जवळपास. आणि एखादा चिराग पासवानची कमिटी, पासवान पासी समाज. आणि तुम्हाला सांगतो, लाभार्थी तिथे गावामध्ये कधी शौचालयाचं नावच माहिती होता. तिथे पक्के नाले, म्हणजे लोकांच्या पाणीचे हे सगळे इलेक्ट्रिसिटी काय नाही. लाभार्थी म्हणजे रोज मोदी 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 करायचे, योगी योगी करायचे.
तो मग सुद्धा तिकडे गेला संविधान बदलामुळे. म्हणजे त्यांना असा भ्रमित केला की 4 जून पर्यंत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं संविधान, भारतीय संविधान 4 जून तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दुसऱ्या ठिकाणी 5 जून पासून भारतीय संविधान नरेंद्र मोदी. आता या देशामध्ये परत निवडणुका होणार नाही, संविधान बचाओ भाजपावर. म्हणजे असं डोक्यामध्ये भरून दिलं की आता 5 जून पासून जो भाजपचा वोटर होता तो सुद्धा विरोधात गेला ना. आणि त्या लोकांनी काय म्हणतात, संविधान गेला तर आमचा कोण ऐकणार. आणि दुर्दैवाने एक खासदार असताना अयोध्येमधून लल्लू सिंग नावाचे त्यांनी सांगितलं आज 400 के पार होगा तो संविधान बदलेगा. आणि त्याला दुजेरी कम केला. तिकडे आनंद कुमार सुद्धा बोलले होते. ते बोलले. आणि नंतर आपले अरुण गोविल जे रामायणमध्ये भगवान रामाची भूमिका होते ते तिकडे आले, ते निवडून आले. हे असा 2-4 लोक हे केले आणि त्यामध्ये एकच संविधान बचाओ और भाजपा राव. तर लोकांमध्ये जे तो भ्रम झाला. आता मी जातो ना, मी एक सुरुवातच केली की आम्हाला मतदाता अभिनंदन करावा. आम्ही असं नाही केलं भारतीय जनता पक्षाला मतदान जे केले, जेवढे लोकांनी पार्टिसिपेट केले, आज जरी त्यांच्या भ्रमित झाले आणि मतदान भाजपाच्या पक्षाला केले नाही, तरी उद्या त्यांचं परिवर्तन होईल. कारण देशामध्ये परिवर्तन होत आलेलं आहे. तर म्हणून आम्ही हे सुरू केले. आतापर्यंत 4 हे केले. परवा ते एखादा समिती बनवलेला आहे, त्यामध्ये आपली मतलब की इलेक्शन मॅनेजमेंटमध्ये कसा पुढे जायचं, 1-2 मीटिंग झाली. आणि आजही हे आपले भूपेंद्र यादवजी जो केंद्रीय मंत्री आहेत आणि दुसरे रेल्वे मंत्री सम्माननीय अश्विनी वैष्णव जी आले. और आज मीटिंग है, काल मीटिंग आहे, 21 तारीख आहे, त्या कार्य समितीची बैठक आहे. तर जिथे एक पडलेला उमेदवार जी भूमिका असेल, कधीतरी जाऊन आम्ही लोकांमध्ये जाणार, असं नाही सोडून देणार. पक्षाने ठरवलं. तुम्ही लोकांशी संपर्क जौनपूर मधला ठेवलेला आहे. हा, पण ठेवलंय. पण तिथे मी एखादा मतलब ऑफिसर सारखा तिथे ऑफिस आहे, तिथे बसवला. एखादा माणूस बसवला की लोकांची पत्रव्यवहार लोक येतील. सेंट्रल गव्हर्नमेंट जे काम कृपाजी, महाराष्ट्राने तुम्हाला खूप काही दिलं. महाराष्ट्रात असताना तुम्ही नेहमी असं म्हणायचं की माय मरो आणि मावशी, हिंदी माझी आई आणि मराठी माझी मावशी. आणि त्याच्या पुढे आई मरो मन मावशी जगत. मावशीने मला आता कसं असणार आहे, कारण जौनपूरला तुम्ही गेलाय, महाराष्ट्रात तुम्ही काम करत नाही आहात, तरी सुद्धा ही मावशीचे प्रेम मी कधी विसरणार नाही. ज्या ज्या वेळी मला असा पक्षाने ठरवलं किंवा मला वाटला, तर आम्ही मावशी ज्यांनी आमचे पालन पोषण केलेलं आहे, कृपासंगरला कृपासंगर केलेलं आहे. एका सामान्य शेतकरीचा मुलगा मुंबईमध्ये नोकरी करतात आणि महाराष्ट्राने घडवलेला आहे. कृपासंगर केले. पण तुम्ही पुन्हा येणार का? म्हणजे आता विधानसभा निवडणूक आहेत म्हणून विचारतो. तुमचा जो पूर्वीचा विधानसभा मतदारसंघ आहे, जिथून तुम्ही जिंकलाही आहात अनेकदा, 3 वेळा मला वाटते सांताक्रूज 3 वेळा आणि नंतर 2दा पराभव झाला. एकदा नंतर तुम्ही लढला. तर पुन्हा सांताक्रूज मधून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे का तुमची? माझी काही इच्छा नाही. पक्षाने ठरवला, मी तिकडे गेलो. आणि मला वाटत नाही पक्षाचे काम करायची माझी खूप इच्छा आहे की ज्या ज्या ठिकाणी जे उमेदवार असेल त्याच्यासाठी अहोरात्र मतलब प्रयत्न करून आमचा जे संपर्क आहे, संबंध आहे, हे काय आमच्या कमी झालं नाही आहे. मतलब इथे पण आम्ही भाजपामध्ये आल्यानंतर किंवा भाजपामध्ये विधानसभा काँग्रेस पक्षामध्ये राहून हारल्यानंतर माझे संपर्क कायम ठेवले होते. आजही तो संपर्क आहे. आणि ज्यावेळी करोनाच्या दुर्दैवाने जी वेळ होती, त्यामध्ये लोकांकडे मी खूप काम करायचे. 3दा मला मतलब माझ्यावर अटॅक आला. पण मी तर लोकांचे, कारण आम्हाला जे आम्ही खालून जे लोक येतात ना, आम्हाला माहिती नाही कष्ट काय, लोकांचे काय प्रश्न, तर त्यामध्ये मी कुठे कमी पडलो नाही. आणि नंतर मी एक परिश्रम नावाची NGO संस्था, परिश्रम है नो अल्टरनेट, मतलब हार्डवर्क है नो अल्टरनेट, पर्याय तर ते आमचा चालूच होता. आणि भाजपामध्ये आल्यानंतर आम्ही ठिकठिकाणी लोकांना, जे काँग्रेस पक्षामध्ये माझे सोबत होते, 72 पदाधिकाऱ्यांनी सोडले. त्यांनी हे विचार केला नाही की त्यांनी असं बोलले कृपासंगर सोडत आहेत कारण आहेत. ते लोक आले, ते लोक तालुका असेंब्ली वाईज किंवा मंडल वाईज किंवा जिल्हे वाईज काम करत आहेत.
तर आता माझी एवढंच इच्छा आहे की पक्षाने आम्हाला जी जबाबदारी ते करतील, पण हे जे मतलब लोकसभेमध्ये घडलं हे एक मला असं एक ॲक्सिडेंट आहे, म्हणजे रियल विचारधाराचे नाही आहे. म्हणजे हिंदी में लाइन है कि जब हम गलत होते हैं तो समझौता करते हैं, और जब वो गलत होते हैं तो हम न्याय चाहते हैं. म्हणजे पण आता न्यायाला आणखी 5 वर्ष वाट बघावी लागेल. हा नाही, तर मी एवढं सांगतो की आता बजेट एवढा सुंदर बजेट आतापर्यंत जेवढी मला माहिती आहे असे बजेट म्हणजे लोकांसाठी नाही. लाडकी बहिणा म्हणजे लाडका भाऊ बजेट म्हणजे इथपर्यंत सोच जे सरकारने निर्माण केलेलं आहे. मला वाटतं लोकांनी जे झाला ते झाला. 3 पक्ष एकत्र आले, हे कधी 3 पक्ष एकत्र न होते, आजही मनापासून नाहीच आहे. मी बोला ना की हम समझौता है. तुमच्या 3 पक्ष एकत्र आहेत का मनापासून महायुतीतले? येत आहे मतलब एवढं सांगू शकतो. आज जी स्थिती होती, अजितदादाबद्दल काही मतलब बोलले, काही हे बोलले, एकनाथ शिंदेचं काही पक्षात लोकांनी हे बोलले ते बोलले. भारतीय जनता पक्ष फक्त एवढंच की आमचे सहकारी आहे, आमची जबाबदारी आहे म्हणून भारतीय जनता पक्ष एक आमचे सहकारी म्हणून त्या लोकांनी आपला पक्ष सोडून आलेला आहे, त्यांना मान सन्मान आम्ही देतो. ते आले म्हणजे सरकार तिकडची गेली, इथले आली, तर काही ना काही विचार एवढे 100% कोणाचे विचार एका पक्षामध्ये विलीन होत नाही. पण आज जी परिस्थिती आहे मला वाटतं मनापासून पहिल्यांदा सन्मुखान हाल सगळे बसले आणि आता ठिकठिकाणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष, एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेनाचे जिल्हाध्यक्ष आणि अजितदादा पवारचे जिल्हाध्यक्ष एकत्र बसून चर्चा करत आहे आणि एक विचार केलेला आहे की आम्ही कुठे कुठे आम्ही लढणार एवढा आम्ही डिसाईड आत्ता घेतो. नंतर ते आम्ही पक्षाचे उमेदवार आमच्या पक्ष त्यांच्या पक्ष जे ठरते नंतर ठरेल. कृपाजी, एक काही ठिकाणी खूप सावध राहून तुम्हाला काँग्रेसमध्ये प्रचंड मानसन्मान मिळाला, अनेक नेत्यांशी तुमचे जवळचे संबंध होते. कधी असं वाटतं मनाला की आपण काँग्रेस सोडून चूक केली, ज्या पक्षाने आपल्याला एवढं मोठं केलं? नाही इशू, मी आजही सांगतो, मी त्या पत्रामध्ये माझा प्रोटेस्ट रिजेक्शन होता की काँग्रेस अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधींनी एक पत्र काढावं की आर्टिकल 370 हटवल्यानंतर जे मी विरोध केला, माझी चूक होती, आम्ही प्रोसिजर विरोध करणार. आम्हाला असं वाटतं आर्टिकल 70चे विरोध, 370चे विरोध करणारे लोक ते भारतीय असू शकत नाही. मतलब 370 आर्टिकल म्हणजे एका देशामध्ये 2 विधान, 2 कानून आणि जम्मू काश्मीरला कोणी जाऊ शकत नाही, काही करू शकत नाही, लग्न सुद्धा करू शकत नव्हते. तर हा जे होता त्यासाठी मी परत सांगतो, जरी मी भाजपामध्ये आहे, आम्ही काँग्रेस सोडलेला आहे, मी ॲडवाईस देऊ शकत नाही, पण माझी इच्छा नाही की काँग्रेस पक्ष किंवा इतर पक्ष जे सोबत आहे हे याच्यावर विचार करावा. हा देश मोठा आहे, राष्ट्र मोठा आहे, नंतर पक्ष आहे. पण जम्मू काश्मीर मधल्या परिस्थिती बदलली असं वाटतं? 370 बदलत आहे, हळूहळू बदलणार, वेळ लागणार आहे. तुमच्या मुंबईतल्या प्रवासापासून आपण एकदा मी तुम्हाला परत घेऊन जातो. जेव्हा 1971ला तुम्ही मुंबईत आलात, नोकरीच्या निमित्ताने आलात, कसं सुरुवात झाली तुम्ही आणि राजकारणाकडे कसे वळलात? खरोखर माझे मोठे बंधू एक्साईज मध्ये प्रोफेसर साहेब सब इन्स्पेक्टर होते. माझे एक चुलत मोठे बंधू, आमच्या फॅमिली एकत्र होती, त्यांची किराणे दुकान होती. मी आल्यानंतर एक फार्मास्युटिकल कंपनीमध्ये नोकरी लागली, रसल फार्मास्युटिकल. 72ला 8 रुपीज पर डे म्हणजे महिन्यात 140 रुपये आणि 72ला 140 रुपये तुम्हाला माझी काय किंमत होती? 240, 8-24. हो, तर नाही 4 आठवडा ना, 5 दिवस वीक व्हायची, सुट्टी सोडून शनिवार रविवार मिळत होता. अच्छा. जेव्हा मला ब्रेक मिळाला एकदा, तर माझ्या मोठ्या बंधूची दुकान होती, तर माझ्या मनात असा आला आणि एक संकल्प होता माझ्या की जिथपर्यंत माझी नोकरी परमनंट होणार मी गावी जाणारच नाही. आणि 5 वर्ष मी गेलो नाही. मी आल्यानंतर मुलगी जन्मली 8 महिन्यानंतर, तिला बघू शकलो नाही, त्यांना बोलवू शकलो नाही. म्हणजे मुलगी आणि बायको गावी होते, तुम्ही इथे होता. 3 वर्षानंतर जेव्हा कंपनी परमनंट झाली त्यावेळी मला पैसे मिळाला, लोन घेऊन एक घर घेतला, मग दोघांना बोलवलं. आणि तेवढी माझी पत्नीचे पत्र एवढंच व्हायचे की तुमचा संकल्प. तेवढी संतोषीमा खूप गाजली होती, संतोषीमा पूर्ण करतील, आम्हाला कुठला त्रास नाही आहे, गाय भी दूध दे रही है, भैंस दे रही है, बिटिया.
म्हणजे हे बोलताना डोळेमध्ये अश्रू आले की असे त्याग करणारे लोक होते पूर्वी. आता तो 4 महिन्या 5 महिन्या भेटले नाही एकामेकाचे, तो वकील म्हणून डायव्हर्ट लेटर पाठवला. तर त्यावेळी एका कार्यक्रमामध्ये महाराणा प्रताप कोऑपरेटिव्ह बँक होता, प्रतिभाताई पाटील मिनिस्टर होते. नाही, पण त्याच्या आधी तुम्ही नोकरीच्या आधी काहीतरी कांदा बटाटा सुद्धा विकत नाही होते. तर सांगतो ना. हा. तर मला 20 दिवसाचा ब्रेक मिळाला. हम्म. तर 20 दिवस मी हम्म. दादर जाऊन 2 मोठी पिशवी घ्यायच्या हम्म. आणि जाऊन 10 किलो कांदे, 10 किलो बटाटा ते घेऊन यायचे. ₹1.50 त्यावेळी 10 किलो बटाटा मिळायच्या आणि ₹1.80 मध्ये कांदा तो घेऊन यायचा आणि तिथे दुकानावर असा थैली फोल्ड करून सांताक्रूज खारिस्टमध्ये. तर जेव्हा लोक यायचे किराणा पण घ्यायचे, हे पण घेऊन जाय, त्यामध्ये मला ते 10 किलो कांदे 10 किलो बटाट्यामध्ये ₹10 वाचे. तर मी असा माझ्या मनात होता की मी जरी मतलब आमच्या ब्रेक दिले तर आमच्या ₹10 मिळाले आहे. तो दिवस वाया नाही गेला. जेव्हा तेव्हा 20 दिवस असं केले. नंतर कंपनीने मला टेम्पररी लेटर दिला आणि 1 वर्षानंतर मला परमनंट केली. त्यानंतर मला रोज प्रोडक्ट्स लिमिटेड सारिडॉन बनवली कंपनीचा कॉल आला. तिथे लॅब असिस्टंटची पोस्ट होती आणि मी इथे ट्रेनिंग म्हणून त्यावेळी हायस्कूल पास मतलब आजच्या ग्रॅज्युएट त्यांना लॅब असिस्टंटच्या 3 वर्षाची स्टायपेंड म्हणून ट्रेनिंग ठेवलं होतं. तर ट्रेनिंग मी केले होते. आता BSc B.Pharma म्हणून लॅब असिस्टंट असतं. तर असं करत 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 एका कार्यक्रम होता, समता बँक होती, त्या बँकेच्या उद्घाटनासाठी प्रतिभाताई पाटील आले होते. तर मी राजपूत समाजाचे एक महाराणा प्रताप सेवा मंडळ संस्था होती. मग त्यावेळेला ते महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष होत्या? नाही, ते नंतर झाले. 88 मध्ये ताई अध्यक्ष झाले. अच्छा. त्या अगोदर ते डेप्युटी चेअरमॅन होते. जेव्हा माझी पहिली भेट झाली त्यावेळी ताई इथे मंत्री होती. त्यांच्याकडे सिव्हिल सप्लाय, अर्बन डेव्हलपमेंट 4 किंवा 5 डिपार्टमेंट होता. तर माझं भाषण ऐकल्यानंतर मला दुसऱ्या दिवशी बोलवलं. काय करते तू, असा आहे तसा, तो फार छान बोलतात लोकांसाठी, माझ्याकडे हे डिपार्टमेंट, तू काहीतरी समाजसेवा पण कर. ते मला जसं एक आई मुलाला असं हळूहळू सुरुवात केल्यानंतर इलेक्शन झाला. इलेक्शनमध्ये महाजन आपले हे झाले. मग मुंबईचे जॉईंट सेक्रेटरी होतो, मग मुंबईचे सेक्रेटरी झालो. असा करत करत ताई त्यावेळी 1988 मध्ये इथे प्रदेश अध्यक्ष म्हणून आले. तिथे डेप्युटी चेअरमॅन होते राज्यसभेचे 2 वर्ष. त्यावेळी ताईंचं खूप मनापासून होती की हे करायचे. जसा एका आई मुलाला चालवायला शिकवतात तसा प्रतिभाताई त्याच आईसारखा माझी बोट धरून मला हे राजकारणात आणले. तर त्यावेळी 88 आलो. मग ऑर्गनायझिंग सेक्रेटरी झालो. सुशील NM कांबळे साहेब अध्यक्ष झालो. परत मी संघटन मंत्री झालो. सुशील कुमार शिंदे आले, मग मी जनरल सेक्रेटरी झालो. फिर आपला हे आले शिवाजीराव देशमुख साहेब आले, तेव्हा मी परत व्हाईस प्रेसिडेंट झालो. मग जनरल सेक्रेटरी झालो. असा करत 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 4 वर्ष मी एकटा सरचिटणीस महाराष्ट्रामध्ये काम केले. 3 उपाध्यक्ष असायचे आणि बाबूजी तस्वीर आहे, बाबूजी तेवढी ट्रेझरर असायचे. आम्हाला महिन्याच्या शेवटच्या दिवशी बोलवायचे आणि नाश्ता करूया, मग ते चेक काढून काय काय कोणाचे काय सॅलरी द्यायचे घेऊन यायचे. बाबूजी मतलब सांगायचे त्यावेळी की आमच्या 2 पुत्र आहेत, एक मानसपुत्र कृपाशंकर आहे. बाबूजी मला खूप मतलब प्रेम करायचे आणि कधी काही कृपाशंकर काही प्रॉब्लेम होऊ द्यायचे नाही ते. आणि शिवाजीराव देशमुख साहेब अध्यक्ष होते. 4 वर्ष मी एकटा सरचिटणीस. त्यानंतर रणजित देशमुख झाले, मग प्रतापराव भोसले झाले, मग गोविंदराव अधिक झाले. म्हणजे 8 प्रेसिडेंट बरोबर सतत. शिवाजीराव देशमुख साहेब 94 मध्ये विधान परिषदेची सीट बाहेर पडली. त्यावेळी मला विधान परिषदेच केले आणि विधान परिषद 94 मध्ये 19 मध्ये निवडणुका लागली. सुनील दत्त त्यावेळी कॅन्डिडेट होते आणि तिथे प्रत्येक वेळी अंधेरीमधून एक उत्तर भारतीय समाजाच्या माणसाचे रमेश दुबे, चंद्रकांत पाटील, पण त्याने सुरेश शेट्टीला केलं. सगळे नाराज झाले. सुनील दत्त कृपाशंकर इथे उभा करा, नाही तर मी बोला आमच्या 6 वर्षाचा आहे, अजून 5 वर्ष गेलेलं आहे, आम्ही विधान परिषदेत आहे. त्यावेळी माधवराव सिंधिया साहेब इन्चार्ज असताना सोनियाजी स्वतः फोन केले, कृपाशंकर, आय वॉन्ट यू बी कॅन्डिडेट तब सांताक्रूज. हे ओके. आफ्टर दॅट आणि सुदैवाने मी पहिल्यांदा तिथे अभिराम सिंग
दुसऱ्यांदा मतलब पहिले तो आमदार होते आणि 40,000च्या वर ह्याच्यात जिंकत होते. मला वाटत होतं आणि सोनिया जिथपर्यंत बोलले की जर सरकार फॉर्म झाली तर तुम्हाला परत MLC आहे, तुम्ही MLC परत करणार, तुम्हाला मंत्री बनवणार, पण तुम्ही इथे उभा राहा. पण लोकांची कृपेने आणि आम्ही तो आमदार झालो. 99 विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री झालो. त्यांच्यासोबत 3 वर्ष जवळजवळ 3.25 वर्ष. नंतर सुशीलकुमार शिंदे साहेब आले, परत मी मंत्रिमंडळात आलो. मग त्यानंतर आम्ही 2004 मध्ये आम्हाला मंत्रिमंडळात केले नाही तरी मतलब विधानसभा जिंकलो. मग पक्षाने मला दुसरा काम दिला, दुसऱ्या प्रदेशामध्ये जसा छत्तीसगड, बिहार प्रभारी म्हणून पाठवायचे. मग परत 2009 मध्ये मी निवडून आलो. पण 2009 मध्ये मी निवडून आल्यानंतर पूर्वी 6 ते 6 खासदार काँग्रेस पक्षाचे निवडून आले. कधी तेव्हा तुम्ही मुंबई अध्यक्ष होतो. आणि मला आजही अभिमान वाटतो याचा की एक सामान्य कार्यकर्ता, एक सामान्य शेतकरीचा मुलगा मुंबईचे अध्यक्ष होतो आणि त्या अध्यक्ष असताना 6 रेकॉर्ड झाला. आणि सोनिया गांधीने मला रात्री 11 वाजता फोन केले रिझल्ट आल्यानंतर, कृपाशंकर यू कम टू दिल्ली अँड टेल ऑल द मॅन टू ब्रिंग हिम घरी. त्याला तुमचे अहमद पटेल आणि खूप मोतीलाल वोरा केसरी यांच्याशी म्हणजे अध्यक्ष सोनियाजी एवढा मला. अच्छा दुसरं काय होतं की अमेठी आणि रायबरेली कॉन्स्टिट्युन्सी हे सतत त्या घराण्याच असायचे. तर सोनिया गांधीच्या कॉन्स्टिट्युन्सी रायबरेलीमध्ये त्यांची मीटिंग स्वतःची, ती मीटिंगचे कंडक्ट करण्यासाठी आणि तिथे 2 दिवस थांबण्यासाठी मला बोलवायचे. तुम्ही मुंबई अध्यक्ष झालात तेव्हा अंतर्गत जे मुंबईतलं राजकारण होतं मुंबई काँग्रेसमध्ये, त्याचाही तुम्हाला त्रास झाला? काही लोकांनी खूप आम्हाला त्रास द्यायचे प्रयत्न केले आणि लोकांना असं वाटत होतं की सामान्य माणूस हे मुंबईचे अध्यक्ष होऊ शकतात, हे कुठला आहे, कोणी असाच आहे, कोणी असाच आहे. आता मी नाव घेणार 2 गट होते थेट, मुरली देवरा आणि गुरुदास कामत मुंबई काँग्रेस. मी आता नाव कोणाचे घेणार नाही कारण दोघे नाही आहे. ते नसताना नाव घेणं एक स्वस्थ परंपरेला कुठेतरी मला असं वाटतं. पण आम्हाला एकाकडून खूप त्रास झाला. इवन त्यावेळी मी अध्यक्ष असताना माझे पदाधिकारी, मी अध्यक्ष, माझे पदाधिकारी मधून काही लोकांनी माझ्या विरुद्ध जाऊन तयार केले आमची आय ज्यादा संपत्ती म्हणजे मालमत्ता. हो हो. आणि मालमत्ताच्या विरुद्ध कोर्टात गेले, सगळे गेले. पण मला एक वाटत होतं दीपकजी, माझी मालमत्ता मला माहिती आहे ना. तर कुठून तरी 4 पेपर एकत्र केले, एकत्र मालमत्ता ठिकाणवर मिळतील ना. काँग्रेसमधनच याला काँग्रेस आहे. आम्हाला जे त्रास झाले ते काँग्रेस पक्षाच्या लोकांनी केले. पण मी बोललो की एखादा काँग्रेस पक्षात व्यक्ती पक्ष करत नाही, पक्ष मला मतलब मुंबईचे अध्यक्ष केले. पण दुर्दैव होता की एका अध्यक्षाच्या विरुद्ध पक्षाचे काही लोक करायचे आणि ते तसंच राहायचे. पण माझ्या ईश्वर, माझ्या मतलब हे खूप भरोसा होता की माझी मालमत्ता या तर कोणीतरी मला आणून देतील. मालमत्ता मिळाल्यानंतरच तर मी एकदा सामना एवढा लिहायचे, बाकी लोक लिहायचे. मी बालासाहेब असताना एक पत्र लिहिलं की बालासाहेब माझी सगळी मालमत्ता घ्या, तुमची मालमत्तापैकी 1% मला द्या, जेणेकरून माझा जीवन मतलब होईल आहे. त्यांनी परत तो सामनामध्ये जे लिहायचं. अशी परिस्थिती असताना मला 1.5 वर्ष कोर्टांमध्ये. आणि ज्यावेळी मी गेलो, ईश्वर कसा साथ देतात, मी गेल्यानंतर उभा राहिला मला अँटिसिपेटरी बेलसाठी. तर ऑनरेबल जजने विचारला की यू आर द सेम कृपाशंकर हु आर द मिनिस्टर. मला हे सर त्यांनी त्यावेळी बोलावलं, बोला हे आलो चेंबरमध्ये बसवा फुल फॅमिलीला. मी मतलब सगळे एका तासामध्ये सगळे झाला, एक्झाम्शन दिले. मी खूप प्रयत्न केला की एकदा कुठेतरी माझी भेट झाली पाहिजे की त्यांनी एवढं लिबर्टी आम्हाला का दिलं. जेव्हा रिटायर झाले ते तर माझ्या मनात होतं कोणतरी आमचे मित्र त्यांना सांगितलं ते एवढे. आणि 1.5 वर्षा 3 महिन्याची तारीख, 3 महिन्याची तारीख. तर हम एक्झम्प्टेड होतात, मी कधी कोर्टात जायचे नाही. नंतर एक दिवस ते ऑनरेबल जस्टिसनी त्याला विचारलं गव्हर्नमेंटच्या अधिकारीला, जे आपला UOWचे होते, की तुमच्याकडे यांच्या विरुद्ध आणखी काय आहे. ते बोले नाही, पक्का नाही. की दिलीप वळसे पाटील साहेब त्यावेळी स्पीकर होते, मी आमदार होतो. जसा आमदारांच्या विरुद्ध कुठली कारवाई करायची तर अध्यक्षांकडे परवानगी मागतात. लोकसभेचे अध्यक्ष देतील, राज्यमंत्र्यांचे गव्हर्नर देतील,
आणि केंद्रीय मंत्री राष्ट्रपती देतात असं आहे. त्यांनी चांगला एक मतलब काय म्हणतात अभ्यासू ला पण केलेला आहे. त्यांनी सगळे वाचलं. मग त्यांनी 3 अटॉर्नी जनरलला, रिटायर्ड और एक अटॉर्नी जनरलला ओपिनियन मागवला. त्यानंतर आपला 3 सुप्रीम कोर्ट चीफ जस्टिस त्यांच्याकडून ओपिनियन मागवला. आपला ॲडव्होकेट जनरल लावले. 2 अकाउंटंट बसायला. पूर्ण चेक केला. माझ्या जे 0.04 आला. म्हणजे दावा केला जात होता साधारणतः 250 कोटीची. तर त्याच्यात निघालं काय? काहीच नाही. मग दीड वर्षानंतर ऑनरेबल जजनी सांगितलं की तुमच्याकडे आणखी काही आहेत त्यांच्या नाही आहे, क्लोज फॉर ऑर्डर. आणि दुसऱ्या दिवशी आले मॅटर सो अँड सो डिसमिस अँड डिस्चार्ज. त्यानंतर भाजपाची सत्ता होती. मी गेलो देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटायला की हे सगळी आमच्या मतलब ह्याच्यात झालेलं आहे. तुम्हाला अधिकार आहे मतलब गव्हर्नमेंटला की तुम्ही कोर्टाकडे जाऊ शकता अगेन्स्ट अपील. पण त्यांनी मी साधुवाद द्यायला इच्छितो की मला त्यांनी फेवर वगैरे काहीच बोललं नाही. बोले कृपाशंकरजी, एका राजकारणी माणसाची जेव्हा एक कोर्टाने निर्णय दिलेला आहे ते आम्ही पूर्ण वाचणार आहे आणि आम्ही पण सुद्धा वकील आहे. जर मला वाटला तुम्ही मतलब चाहत आहे तर मी जाणार अपील करणार. मग हो म्हणून तेवढं सांगितलं. आणि मी साहेब मला कुठलाही मतलब तुमच्याकडून अपेक्षा नाही आहे की तुम्ही आम्हाला आउट ऑफ द वे जाऊ करून फेवर करा. 1-1.5 महिन्यानंतर असं काहीच नव्हतं ना. म्हणजे तुम्हाला जर सांगितलं आणि लोकांना कळतील ना, जर आमच्या हे बघून एका माझ्या नातेवाईकाने मला एक गाडी दिली, इंडिवर गाडी 11 लाखाची. त्यांनी बँकातून लोन घेऊन खरेदी केले, माझ्या नावाने केले, माझ्या नावाने गाडी होती, माझी असेट झाली. मग गाडी 6 लाखामध्ये मी 2 वर्षानंतर विकलो. तर तो 11 लाखाची आमची संपत्ती म्हणजे माझा असेट जेव्हा 6 लाख विकलो, 6 लाख आमचा फायदा मिळाला ना. तो बेनिफिट धरायचा नाही, फक्त 6 लाखाचे. आणि त्या म्हणून मतलब की 12% 14% दाखवायचे. तेच त्यांनी करून की 0.04 यांचा मतलब आहे. 0.04 1% सुद्धा अधिक नाही आला. त्या आधाराने तेव्हा त्यांनी बोलले की तुम्ही दोघांनी लपवलं. जयदी मतलब फार हार्ड आहे की हा जे स्पीकरने दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही पिटिशन कोणी केलं होतं त्याच्यात? अगोदर पिटिशन केले होते, एक संजय तिवारीचं नाव होते, पण काही काँग्रेसचे त्या लोकांनी पदाधिकारी. कोण होतं काँग्रेसचं, कोण होतं त्याच्या मागे? अब नाव सांगायचं काही नाही. काँग्रेसी होते, पदाधिकारी होते, हे सगळे होते. तेव्हा समोर कोणी यायचं नाही. पिटिशनर कोणीतरी धरून आणले, त्याच्या नावाने सगळे करायचे, सगळे पैसे करायचे, वकील करायचे, राम जेठमलानी सारखा एडव्होकेट करायचं. तो ठीक आहे, भगवान उनका भला. तुमचा इथपर्यंतचा प्रवास आम्ही जाणला. आता फक्त एक शेवटचा प्रश्न. जौनपूरमधून तुम्ही लोकसभा यावेळेला हारलात. आता तुम्ही तिथे मतदारांशी पुन्हा एक संपर्क सुरू केलेला आहे की बाबा मला तुम्ही जी मतं दिली त्याच्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. म्हणजे तुम्ही प्रत्येक विधानसभा मतदारसंघात तिथे फिरताय. तर पुढची निवडणूक तुम्ही पुन्हा जौनपूरमधून लढवणार आणि आता महाराष्ट्राचे कृपाशंकर सिंग कायम राजकारणात, उत्तर प्रदेशच्या राजकारणात दिसणार आम्हाला? तसा भाग नाही आहे. मी आलो, मी सांगितलं ना की जेव्हा जेव्हा तिथे गरज पडली जाऊ, हे करू. कारण खासदार नसताना खासदारांचं काही कामच नाही. पण सरकार मतलब केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली आहेत, उत्तर प्रदेशमध्ये सरकार भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आहेत. तर तिथे आम्ही पत्र देणार, लोकांचे ऐकणार आहे का. पण तिथली राजकारण महाराष्ट्राचे मतलब आणि पक्ष जे ठरवतील. आम्ही आता पूर्णपणे माझी कुठलीही मागणी नाही, इच्छा खूप असते. आवड काय आहे? महाराष्ट्राच्या राजकारणात काम करण्याची आवड आहे की उत्तर प्रदेशच्या राजकारणात? महाराष्ट्र राजकारण. काय फरक आहे उत्तर प्रदेश महाराष्ट्राच्या राजकारणात? आता इथेच घडलो, इथे भाडलो, इथे. पण तुम्ही निवडणूक आता प्रत्यक्ष जेव्हा लढवली तेव्हा महाराष्ट्रात निवडणूक लढवताना इथलं राजकारण आणि तिथलं राजकारण नाही, खूप फरक आहे, खूप फरक आहे. मतलब इथला एक कल्चर जे आहेत लोकांमध्ये. मी जरी एका काँग्रेस पक्षाच होतो, बाळासाहेब शिवसेना माझ्या विरुद्धच होते, पण एकदा बाळासाहेबांनी आपले शिवाजी मैदानात भाषण केले की माझ्या शिवसैनिकांनी बघून घ्या, एक तरी फाटलेले कपडे घालून कृपाशंकर नावाचे ग्रस्त आलेलं आहे, कधीतरी
तो आपले इथला चीफ मिनिस्टर झाले होते ना कर्नाटकाचे, हा, धरमसिंग. हा. तुला कुठला तरी धरमसिंग म्हणून कृपाशंकर मुख्यमंत्री होईल. ऐकल्यानंतर सकाळी मी पुष्पगुच्छ वगैरे पाठवले. परत काय झाला की एकदा 3 अतिरेकी पकडले गेले हा. आणि ते अतिरेकी 4 ठिकाणी बॉम्ब टाकणार होते. एक आपला नेव्हीच्या बेसवर, दुसरा पोस्ट ऑफिस जनरल, तिसरा बालासाहेबांच्या मातोश्रीवर आणि एक एअरपोर्ट. हा. सुरेंद्र संगारी म्हणून पोलीस कमिशनर होता ठाण्याचे. हम्म. मी जेव्हा हे सगळे आला, नागपूरला अधिवेशन चालू होता. हम्म. मी MN सिंग पोलीस कमिशनर असताना त्यांना फोन केला की इमिडिएट तुम्ही मातोश्रीला जा आणि सगळे सुरक्षा अगोदर बालासाहेबांनी बाकी ठिकठिकाणी पाठवा. हम्म. बालासाहेबांकडे 100-200 काय लागतील करा, तुम्ही बदली करा, पण तुम्ही स्वतः जा. ते गेल्यानंतर बालासाहेबांची स्टाईल, आइए कमिश्नर साहब मुझे गिरफ्तार करने आए हैं, मतलब जस्टिस श्री कृष्ण आयोगमध्ये ना एक दिवसाच्या कोर्टाला घेऊन. बोले नहीं, आज तो मैं आपकी सुरक्षा देखने आया हूँ. आप मेरी सुरक्षा कमिश्नर साहब? तो बोले नाही, मला गृहमंत्र्यांचे फोन आला साहेब. कोण गृहमंत्री? तो बोले कृपाशंकर से. आम्हाला वाटला तो लखोबाने पाठवले, जाऊन एक मंकी टाका मारून जाऊन जा. छगन भुजबळ. बरं, सगळे बघून बसले, चहा वगैरे घेतले आणि गेले. ते गेले बरोबर त्यांनी फोन केला. विनायकराव तेवढी आमदार होता इथला पार्लेचा, आणि गजानन कीर्तीकर होते. गजानन कीर्तीकडे फोन लावत लागला नाही, तो थापा होता. थापाने विनायकरावला फोन केला की कृपाशंकरशी साहेब बोलणार आहे. तर तिथे उद्धव ठाकरे छोटे साहेब आणि मोठे साहेब असं बोलायचं ना. बोले कोण? बोले मोठे साहेब बोलणार आहे. तुम्हाला माहिती नागपूरमध्ये प्रत्येक वेळी एखादा कार्यक्रम असायचा, आपला हे लावणी वगैरे एकत्र जेवण वगैरे. तो फरांदे साहेब फार त्यांना मतलब हे होते. आम्ही तिथे बसलो, बिलासराव देशमुख चीफ मिनिस्टर असताना बसलो होतो. तेवढाच विनायकराव चालवाला की 1 मिनिटाचा खूप आवाज येत होते. मी तिकडे गेलो. बालासाहेबांनी बोलले, कृपाशंकर तुम्हाला धन्यवाद, तुम्ही माझी एवढी काळजी घेता मला वाटला नव्हता. कमिश्नर साहब स्वतः आले. कहा साहब तुम्हें वडील बंधु, मेरे पिता जैसे हैं आप, और मैं महाराष्ट्र का गृह मंत्री बना हूँ और मेरी जबाबदारी बनती है, ते करा. तर बोले तुम्ही मला भेटू शकतात का? बोला हो, पण मला चीफ मिनिस्टरला एकदा विचारावं लागते, कारण मंत्री म्हणून कुठे जायचं आहे एखादा. मी पण तुमच्या घरी येऊ शकतो, पण तुमचं नुकसान होईल त्यामध्ये पक्षाच्या दृष्टीने. मी विलासराव बोले, उतरल्यानंतर गेले. बालासाहेबांची वाईनची बॉटल 2 ग्लास ठेवले होते. नमस्कार, जसं आपलं एक पद्धत आहे, मातोश्रीवर गेलो आणि नमस्कार, जेव्हा हाकून नमस्कार आपली पद्धत आहे, खास संस्कृती आहे. बसा. घेता का काय? मला नाही, खरं मग काय घेणार का? काहीतरी मतलब सूप वगैरे मला का सांगितलं, सूप वगैरे आला. कृपाशंकर मी तुमच्या विरुद्ध, पक्षाविरुद्ध वागतो, तुमच्या विरुद्ध किंवा माणसाविरुद्ध कधी वागत नाही. तुम्ही जेव्हा कमिशनरला पाठवलं आणि मी विरोधी पक्ष असताना तुमच्यावर खूप टीका, माझा सामना हे सगळे करतात, पण धन्य सांगायचं म्हणजे की हे महाराष्ट्र कल्चर आहे. उत्तर प्रदेशामध्ये काही लोक असे झालेले आहे की तुमच्या जर जीवन संपवायची गरज पडली, विरोधक असेल तर जीवन संपवायचं, असा राजकारण कुठे नाही आहे. आता योगी आदित्यनाथ आल्यानंतर तिथे म्हणजे लॉ अँड ऑर्डर म्हणजे लॉ अँड ऑर्डर. आज मतलब डेव्हलपमेंट बाकी उत्तर प्रदेशामध्ये जी योगी आदित्यनाथ नेतृत्वाखाली सरकार चालले ना, अप्रतिम त्याचा परिणाम आहे. त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्रात इच्छा आहे का? महाराष्ट्राचे जे मतलब इथे वाढलो मी 21 वर्षाच्या वयाने कृपाशंकर इथे आले आणि जे कल्चर व्यवस्था बदललं. आणि मी सांगतो प्रत्येक वेळी की मराठी भाषा नव्हे, ही संस्कृती आहे. आणि तुम्हाला सांगतो की आता मी मराठी कुठे शिकलो नाही, पण हे बोलता आणि मराठीमध्ये बोलताना मी प्रत्येक ठिकाणी हेच सांगतो
की हा मराठी भाषा आणि मराठी जी आहे कल्चर आहे, संस्कृती आहे, पूर्ण हिंदुस्थानात कुठला राज्य आहे मतलब आम्ही फिरलो नाही असा भाग नाही आहे. पण आजही जी संस्कृती, जी मतलब परंपरा महाराष्ट्रामध्ये आहेत, ती परंपरा कुठे मला दिसत नाही. म्हणून हा परंपरेला माझ्या जगाची खूप इच्छा आहे की इथेच राहायचं. तुम्ही खूप सविस्तर वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. जवळपास 55 वर्षानंतर तुम्ही जौनपूरमध्ये प्रत्यक्ष तिथल्या राजकारणात गेलात. म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण एवढे वर्ष केल्यानंतर 55 वर्षांनी कृपाशंकर जेव्हा जौनपूरच्या राजकारणात गेले, तिथली लोकसभा लढवली, तरी सुद्धा त्यांची अजूनही महाराष्ट्रामध्ये काम करण्याची इच्छा आहे. आता साहजिकच आहे त्याच्या संदर्भातला निर्णय जो आहे त्यांचा पक्ष घेईल. सविस्तर वेळ दिल्याबद्दल त्यांचे धन्यवादच आणि या मुलाखतीत आपण इथेच थांबूया.